तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये असणारं कावेसर परिसरातील हे तलाव आहेत आणि याच ठिकाणी आता महानगरपालिकेकडनं या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम करण्यात येणार आहे आणि याच ठिकाणी सुशोभीकरणाचं कामासंदर्भात पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी या ठिकाणी उद्घाटन म्हणजे या ठिकाणी सुशोभीकरणासाठी खासदार नरेश म्हस्के स्वतः या ठिकाणी आले होते आणि या संदर्भातल्या लोकांच्या अडथळ्यासंदर्भात त्यांनी दूर केला होता। मात्र त्यांचं म्हणणं आहे की इथं घाट घातला जातोय, अनेक झाडं जे आहे ते पर्यावरण दृष्टीने नाहीसे होणार आहे। मात्र आपल्यासोबत पर्यावरण प्रेमी जोडले गेलेले आहेत। सर काय सांगाल, एकंदरीत कावेसर हा तलाव आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी सुशोभीकरण होणार आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही ठाण्यातले सगळे तलाव बघितलेत का? ठाण्यातले सगळे तलाव बघितले तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात पहिले तलावाला त्यांनी चारी बाजूने एक फक्त रस्ता केला, नंतर हळूहळू सिमेंटिंग केलं आणि त्याचं अल्टिमेट रूपांतर आहे ना ते आता उपवनचा तलाव कसा आहे ना तसं इथे होणार आहे आणि त्यामुळे सिमेंटिंग करायला आमचा विरोध आहे। या ठिकाणी झाडं लावा, अडचण नाही, किती पण झाडं लावा। आता ते झाडं लावतात तर त्याचा कधीच आमचा विरोध नाही, झाडं उलटा मी पण आता झाड लावलं त्यांच्याबरोबर। पण हे सगळं करताना विचार असा करायला पाहिजे की इथे कमर्शियलायझेशन ज्यावेळेला होतं ना त्यावेळेला हळूहळू त्याच्या बाजूला एक कॅन्टीन येऊन बसतं, मग कॅन्टीनचा परिसर वाढतो, मग इथे लोकांना बसायला आवश्यकता लागते, मग सगळ्या प्रकारच्या सुखसोयी इथे निर्माण होतात, म्हणजे टॉयलेट येतं, हे येतं। हे सगळं झालं ना की ह्या परिसराचा तलावाकडे दुर्लक्ष होतं, मधल्या त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि सुशोभीकरण होतं। बघा, तुम्ही जर आजारी पडलात ना तर तुमचं ब्युटी पार्लरमध्ये नेऊन ब्युटिफिकेशन करून कोणी तुम्हाला प्रसृत करणार आहे का? तलाव आजारी आहे, बघा ना केवढं तलावामध्ये बाकी वनस्पती वाढलेत। आत्ता तलाव आजारी आहे तर तलावाकडे लक्ष देणं आवश्यक आहे, तलावाच्या बेसिक गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे की तुम्ही तलावाला चारी बाजूने सुंदर करणं आवश्यक आहे? कधीतरी एकदा विचार करायला पाहिजे की सुंदर तलाव नको आहेत आम्हाला पर्यावरणयुक्त तलाव हवेत। आणि म्हणून आम्ही गेली 25 वर्ष इथे जेव्हा काम करतो पर्यावरण दक्षता मंडळाचं, त्याच्यामध्ये गेले 3 वर्ष आम्ही माझा तलाव नावाची मोहीम चालवतोय आणि माझा तलाव मोहिमेचं हेच म्हणणं आहे की इथल्या लोकल लोकांना वाटलं पाहिजे की हा तलाव आपला आहे आणि तो आपला म्हणून सांभाळला पाहिजे। कोणतरी एका व्यक्तीसाठी, एका ग्रुपसाठी असं जर काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी इथे व्हायला लागल्या ना त्यातनंच हळू फायदा घेऊन मग हळूहळू आर्किटेक्चरल डिझायनिंगने आपल्याला असं वाटायला लागतं की आपण चालता चालता एखादा ब्रिज बनणं चालावं, असं इथे ब्रिज बांधणार आहेत। आता ब्रिज बांधायची आवश्यकताच नाही आहे, कुठेही खरंच आवश्यकता नाही आहे। आता इथे ब्रिजवरती चालायला लोक येतात का? नाही आहे। इथे व्यायामशाळा होणार आहे, व्यायामशाळा 50 पडल्यात बाहेर, प्रत्येक सोसायटीत व्यायामशाळा आहे स्वतःची, प्रत्येक सोसायटीत स्विमिंग टँक आहे, तिथे बाकी सगळ्या व्यवस्था आहेत की? इथे लोक निसर्गाच्या सान्निध्यात चालायला येतात, त्यांना निसर्गाच्या सान्निध्यापणे निर्वेतपणे चालता आलं पाहिजे, अशा स्वरूपाची बेसिक सिस्टीम करायला पाहिजे। कॉन्क्रीटचे रोड आवश्यकच नाहीत ना, कोणाला गाड्या घेऊन यायचं आतमध्ये? माणसाला चालायला जे बेअर होतील अशा स्वरूपाचे रोड करायला पाहिजेत, तर त्याच्याऐवजी ते कॉन्क्रीटचे रोड करतात। हे सगळं चुकीचं आहे चाललेलं, त्यामुळे याला खरं म्हणजे सर्वसामान्य सुबुद्ध नागरिकाने सुशोभीकरणाला विरोध केला पाहिजे। कॉन्झर्वेशनला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहेच, तलाव वाचवलाच पाहिजे। फ्युचरच्या पिढ्यांना आपण काय देणार? तलावच देणार ना। मात्र महापालिकेचं म्हणणं आहे, काही दिवसापूर्वी भूमिपूजन झालं होतं खासदार नरेश म्हस्केंच्या हस्ते, त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हिरानंदानीसाठी येणारे जे ट्रॅकवरती चालतात, चिखलातनं चालतात, त्यांच्यासाठी एक चांगली उपाययोजना असणार, तर निधी देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापरला जाणार, त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे असेल या तलाव हे बदलता चेहरा असणार आहे। तुम्ही निधीचं सगळं संकलन करा आणि ट्रॅकसाठी किती पैसे लागणार आहेत आणि बाकी सगळ्या ॲम्युनिटीसाठी किती लागणार आहेत एकदा काढा ना, म्हणजे तुम्हाला कळेल ट्रॅक करायचं आहे का बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत। कधीतरी एकदा त्याचा ॲनालिसिस करा। तुम्ही वर्तमानपत्रवाले आहात, न्यूजवाले आहात ना, करा ना ॲनालिसिस त्याचं। ते म्हणतात ना ज्यावेळेला त्यांना म्हणावं की बायफर्गेट करा, जे बजेट लागेल ते सांगा आम्हाला, किती रस्त्यासाठी आहे आणि किती बाकी गोष्टीसाठी आहे। बाकी गोष्टीसाठी बजेट अधिक आहे आणि त्या गोष्टी नकोच आहेत, फॅब्युलस गोष्टी कोणाला हव्यात? सर्वसामान्य गोष्टी हव्यात आम्हाला। सर्वसामान्य माणसाला निसर्गासाठी उपयुक्त पडतील अशा सगळ्या गोष्टी हव्यात। इथे पक्षी यावेत की नाही? नक्की यावेत। झाडं यावेत की नाही? नक्की यावेत। माणसं यावीत की नाही? नक्की यावीत। बसायला छोटीशी जागा असावी की नाही? नक्की असावी। म्हणून हॉटेल असू नये, 5 स्टार आणि 3 स्टार सोयी असू नयेत, आतमध्ये व्यायामशाळेची तर अजिबात आवश्यकता नाही। कशासाठी आवश्यकता आहे? आणि काय काय परदेशी वस्तू आणून लावणार आहेत ते काही आवश्यकता नाही ना त्याची। हे सगळ्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे आणि हे करताना इथल्या लोकांचं मत घेतलं का हो? कुठल्याही सुशोभीकरणाची कोणाशीही चर्चा न करता परस्पर सुशोभीकरण सुरू झालंय। कोणाला तरी वाटलं म्हणून, आर्किटेक्टने डिझाईन केलं म्हणून जर इथं सुशोभीकरण व्हायला लागलं ना तर हळूहळू सगळ्या गोष्टींची वाट लागेल ना। सगळे पॉश रस्ते, उंच जाणारे रस्ते किंवा गाड्यांसाठी असलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपला विकास आहे का? हा तलाव सुद्धा आपला विकासाचंच एक साधन आहे ना। आपल्याला बेसिक फुफ्फुसामध्ये जी हवा भरायला लागते ना ती इथून अवेलेबल होते आता या सगळ्या वृक्षराजीतनं।
जेव्हा याच्यात आता तुम्ही बघा गंमत, ज्या वेळेला हे बांधकाम करताना याच्यातले काही वृक्ष आड येतील ना, ते पण ठराव करून निर्दयपणे तोडले जातील, त्यावेळेला आपण काही करू शकणार नाही. कधीतरी विचार करायला पाहिजे ना या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे आपण सगळ्यांनी या संदर्भामध्ये निश्चितपणे विचार करायला पाहिजे की आपण काय करतोय एक्झॅक्टली. म्हणून या सगळ्यांचं, मी या तरुण पोरं आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की ते इथे आलेत आज. आणि विरोधाकरता विरोध नाही केला पाहिजे. आमचा योग्य गोष्टीला विरोध आहे. त्यांना चालायला जर अडचण होत असेल तर एक नीट ट्रॅक चांगला बांधावा, पण त्याच्या खाली सिमेंट लावू नये. सरळ दगड मातीचा नीट ट्रॅक बांधता येतो की त्याच्यावरनं लोक सुवेदपणे चालू शकतात आणि कोणी घसरत वगैरे नाही. त्याला ऑब्जेक्शन आहे. इथले जे सगळे वृद्ध लोक आहेत ते तसं सांगतात. आम्ही तिकडे पण जाऊन आलो, आता वृक्षारोपण करून आलो मी त्यांच्याबरोबर. त्यांनी जे झाडं लावली ती सगळी भारतीय झाडं आहेत एवढं नक्की. आता मी ती बघून आलो सगळी झाडं. पण त्यांनी जे बरोबर ट्रॅक वगैरे काढायचं, ज्याच्यासाठी ते सांगतात ना ट्रॅक वगैरे काढायचं, हे सगळं चुकीचंच आहे. हे काहीतरी थांबवलंच पाहिजे आणि हे सगळ्यांनी आपण मिळून थांबवलं पाहिजे. मी सगळ्या तुमच्या लोकांचं अभिनंदन करतो की तुम्ही इथे आलात. आम्ही पण आलोय. आम्ही माझा तलाव नावाची मोहीम गेली 3-4 वर्ष चालवतोय आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या तलावांवरती आमचं लक्ष आहे. माझ्याकडे या तलावाचे गेले 2 वर्ष प्रत्येक महिन्यात काढलेला एक फोटो आहे, त्या तलावाची स्थिती काय आहे त्याचा. हे सगळं डॉक्युमेंटेशन त्याच्याच करता केलं की आपल्याला नीट पद्धतीने भांडता आलं पाहिजे लोकांशी. कारण सगळ्यांना प्रूफ लागतात ना. हे प्रूफ मी गोळा करतोय. तुम्ही सगळेजण एवढे आता या सगळ्या याच्यामध्ये सहभागी झाला, त्याच्याबद्दल मी तुमचं खरंच अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे सगळे लोक जर एकत्र आले ना, विकास माणसाला हवाय तोच करायचा आहे ना. विकास कोणाला तरी आर्किटेक्टला हवाय तो नाही करायचा आहे. एवढंच फक्त आता करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. धन्यवाद. ठाणे बदलत्या अशी एक संकल्पना होते. मात्र आता दुसरीकडे पर्यावरण दिनानिमित्त हे हिरानंदीकर कावेसर वाचवा अशा भूमिकेत आता हातात पॅम्पलेट घेऊन आहेत. त्यांच्याकडनं देखील जाणून घेणं कशा प्रकारची मोहीम आहे. मागच्या वेळेस देखील खासदार स्वतः नरेश मस्के आले होते, महापालिकेचे अधिकारी आले होते, भूमिपूजन झालं होतं. त्यावेळेस देखील थोडाफार विरोध झाला होता. मात्र पुन्हा आत्ता रस्त्यावरती तुमची भूमिका मांडतायत. एकंदरीत तुमची काय भूमिका असं सिग्नेचर कॅम्प पण सुरू केले तुम्ही? बरोबर. आम्हाला असं म्हणायचं आहे की हा एकच परिसर आता राहिलेला आहे. पूर्ण ठाण्यातच असेल आणि हिरानंदानी इटसेल्फमध्ये हा एवढाच परिसर राहिलेला आहे. तर हा जो तलाव आहे आणि ही जी इकोसिस्टम आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, ह्याच्यात ना नेचरनीच देवानीच सगळं केलेलं आहे. आपण त्याच्यात हात घालून ते डिस्ट्रॉय होतं. कारण ज्या स्पीशीज ऑलरेडी असतात, जे पक्षी ऑलरेडी असतात, त्यांना आपण लाईट लावले, आवाज केला, ॲम्फी थिएटर्स बांधली, गझिबो केले, कॉन्क्रिटायझेशन केलं की त्यांना त्यांची पिल्लं देता येत नाही, त्यांना तिथे हंटिंग करता येत नाही, त्यांना छोटे छोटे जे प्राणी कीटक वगैरे असतात त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे सगळी स्पीशीजची बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. आणि एकदा ती नष्ट झाली की नंतर तुम्ही एखादा आर्टिफिशियल जर पॉन्ड बनवलात ब्युटीसाठी, जसा स्विमिंग पूल बनवतो, तर काही उपयोग होत नाही. कारण ते सगळे पक्षी गेलेले असतात. इथे जी कमळं आहेत पांढरी, ती सगळीकडे मिळत नाहीत. ती परत कधी येणार नाहीत एकदा ती डिस्ट्रॉय झाली तर. त्यामुळे आम्हाला असं नाही म्हणायचं आहे की तुम्ही काहीच करू नका. आत्ता जसं सिनियर सिटीजन म्हणाले की थोडासा एक चालायचं हे म्हणजे कोणी पडणार नाही, इतपतच करा. बाकी काही झाडं किंवा कॉन्क्रीट किंवा कुठच्याही प्रकारचं स्काय व्ह्यू किंवा काहीही कन्स्ट्रक्शन करायची गरज अजिबातच नाही आहे. नक्कीच या ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, खरं निसर्गामध्ये बदल होत आहे. त्यामुळे तुमच्या खास करणं सोयीसाठी ह्या गोष्टी केल्या जातात, सुखसुविधेसाठी. मात्र तुमच्या अशा प्रकारचा आता कन्सेप्ट समोर आलेला आहे की ज्या प्राणी पक्षींना हानी होणार, निसर्गाची हानी होणार आहे, त्यामुळे तुमचा हा विरोध आहे. एकंदरीत काय वाटतं, महापालिकेकडे काय मागणी असणार आहे शासनाकडे? आमचं हेच मागणं आहे की हे आहे असं नॅचरलच आम्हाला आवडणार आहे. नॅचरल ॲटमॉस्फिअरसाठी लोक कुठे कुठे बाहेरगावी हजारो रुपये खर्च करून, लाखो रुपये खर्च करून ते रिसॉर्टला जातात, पण त्यांना असं वातावरण कधीच मिळत नाही, असं सराउंडिंग मिळत नाही. पण हे एवढी जुनी वड, पिंपळ, एवढी सुंदर सुंदर झाडं आहेत, किती वर्षापासून ही आहे. आणि आपल्याला इथे एक जो फिलिंग येतो, एक जो पीसफुल आपल्याला जे वाटतं, ते सगळं आपल्याला ह्या लेकच्या इथे याच परिसरात मिळतंय. त्याच्यामुळे हे आहे असं ॲज इट इजच राहिलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे. नक्कीच तुमच्या देखील हातात पॅम्पलेट आहे, सेव कावेसर लेक अशा प्रकारचं आहे. का वाटतं कुठेतरी घाट घातला जातो का? आणि अशा संदर्भात जर इथं जर सुशोभीकरण झालं नाही तर तुमचं काय म्हणणं, कशा प्रकारचा बदल झाला पाहिजे? सगळ्यांचं जसं म्हणणं आहे, माझंही तसंच आहे की हा नेचर जो आहे, निसर्ग जसा आहे इथे डेव्हलप झालेला आहे तो तसाच राहावा. आणि या प्रोजेक्टसाठी जेवढे काही निधी आमच्या ठाण्याला मिळाले असतील, तो निधी इतर हिरानंदांमधल्या कुठच्या तरी प्रोजेक्टसाठी वापरता जावा. आणि तोही पण तो करताना आमच्या इथे रहिवाशांचं इंटरॅक्शन करून मग तो करण्यात यावा. कारण की इथे अजून बऱ्याच डेव्हलपमेंट्स होण्याची आवश्यकता आहे, जसे की CCTV कॅमेरा आहे किंवा अनेक गोष्टी आहेत, त्याच्यासाठी हा निधी वापरण्यात यावा.
नक्कीच काय तरुण पिढी देखील आहेत ह्याच्यामध्ये सहभागीमध्ये उतरले आहेत. काय पॅम्पलेटवरती तुम्ही सांगण्याचा उद्दिष्ट आहे तुमचा एकंदरीत या ठिकाणच्या हातात सर्वांच्या संस्था आहेत त्या हातात पॅम्पलेट घेऊन? आम्ही जे सोयी मागतायत जिथे सिनियर सिटीजनच्या सोयी मागतायत ते ऑलरेडी एक गार्डन आहे इकडे, खूप मोठं गार्डन आहे, तिथे बेंचेस आहेत, वॉकवेज आहेत, सगळं आहे. ठीक आहे, इकडे ऑलरेडी संडेजला हॅपी स्ट्रीट होत आहेत, जे स्ट्रीट्सवर झाले पाहिजे ते लेकच्या तिथे होत आहेत. नॅचरल जे बर्ड्स आहेत ज्यांचा हॅबिटॅट आहे ते डिस्ट्रॉय होत आहे. आणि ॲम्फी थिएटर आणलं की अजून किती त्रास होतील विचार करा तुम्ही. बर्ड्स आणि याला एकच छोटंसं वेटलँड उरलं आहे ते आपल्याला जपून ठेवलं पाहिजे. बस एवढंच म्हणायचं. अजून काय म्हणणं आहे का त्या गोष्टी? इतका वाढतोय त्या रस्त्यावरती, हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढतं, झाडं देखील नाहीशी होत. अगदी आवाज प्रचंड येतो. प्रत्येक जण आपले म्युझिक सिस्टम्स घेऊन येतात, कारण एकदा ऍक्सेस खूप इझी झाला ना की माणसं तिथे येऊन म्युझिक सिस्टम्स लावतात, कचरा पिकनिक करतील, तिथे कचरा टाकतील. आपल्याकडे खरं तर वाईट गोष्ट आहे अशी की लोक स्वच्छता पाळत नाहीत आणि त्याच लोकांना आपण ह्यांच्या घरामध्ये येण्यासाठी सुविधा करतोय, हे बरोबर नाहीये. त्यामुळे ते नाही केलं पाहिजे. लोकांना काही तरुण आहेत आणि काही सिनियर सिटीजन आहेत या ठिकाणी. तुमचं काय म्हणणं आहे एकंदरीत या ठिकाणी मोकळ्या श्वासासाठी या गार्डनमध्ये तुम्ही येत असतात, सुशोभीकरणाचं आता या ठिकाणी महानगरपालिका आता पाऊल ठेवते, एकंदरीत काय? मी माझा विरोध कॉन्क्रिटायझेशनच्या अगेन्स्टमध्ये आहे. ऑलरेडी हिरानंदानी एस्टेट हे 350 एकरमध्ये आहे. तिथे ऑलरेडी तुम्ही कॉन्क्रीटचे बिल्डिंग आणि सगळं बांधलं आहे आणि हे कावेसर लेक हे नुसते एक 6 एकरची जमीन आहे. मग ती 6 एकर 350 एकरच्या ह्याच्यामध्ये आपण बोलली तर नुसते 1.7% आहे. तर आपण एटलिस्ट 1.7% तर राखीव ठेवू शकतो आपले बाकीचे जे लाखो प्रजाती आहेत त्यांच्यासाठी. म्हणून हेच मला सांगायचं आहे की ह्याला जसं आहे तसं ठेवा. इकडच्या बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टिकोनामधून तुम्ही विचार करा, हेच मला आणि अजून एक मी रिक्वेस्ट करतोय ऑथॉरिटीजला की आपल्या ठाण्यामध्ये हे सिटी ऑफ लेक्स म्हणून ओळखलं जातं, तर त्याच्यामध्ये एक 33 लेक्स ठाण्यामध्ये आहेत, पण आपण एक पण लेक नॅचरल फॉर्ममध्ये आपण त्याला सेव्ह केलेलं नाही आहे. तर आपण ह्याला एक वेटलँड करून एक त्याची तुम्ही बायोडायव्हर्सिटी स्टडी करा आणि ह्याला एक कन्झर्वेशन झोन डिक्लेअर करा. थँक्यू. कन्झर्वेशन झोन डिक्लेअर करा असं म्हणतात. युवा पिढीकडनं देखील आपण त्यांचं मत जाणणार आहोत. काय एकंदरीत तुमचं मत असणार या कावेसर लेक तलाव संदर्भात? तलाव तर तुम्ही खरंच ब्युटिफिकेशनच्या नावाखाली त्याचा नैसर्गिक जो पाणी आहे तो डिस्ट्रॉय करू नका. आमची एकच रिक्वेस्ट आहे शासनाला की तुम्ही जेही करता, जरी तुम्ही ट्री प्लांटेशन आज जे करताय तेही करता तर एखाद्या चांगल्या एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि ते करा. बिकॉज ते जे व्हरायटीज आता सध्या प्लांट करतायत त्या ह्या कंडिशन्सला फेवरेबल नाही आहेत. वेटलँडचा जो बायोडायव्हर्सिटी किंवा इकोलॉजी आहे ते डिस्टर्ब करते. तर आमचं एवढंच रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे करताय ते करताना सल्ला घ्या. इथल्या जो बायोडायव्हर्सिटीचे एक्सपर्ट्स असतील किंवा हॉर्टिकल्चर एक्सपर्ट्स असतील त्यांचा सल्ला घ्या. नक्कीच अजून काही लोकांचं मत मांडण्याचं आहे, त्यांना देखील. तुझं काय मत आहे एकंदरीत? माझं हे एक मत आहे की शाळांमध्ये प्रोजेक्ट असं होतं की बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट एवढं सगळं अवेअरनेस स्प्रेड होतं, पण ते ॲक्च्युली इफेक्टिव्ह व्हायला काही होत नाही आहे. ते कागदावरतीच आहे असं म्हणायचं का तुम्हाला? जे दिसायला नॅचरल ते दिसून येत नाही. हो, ते म्हणायचं आहे. नक्कीच ही मुलं जेव्हा हे प्रोजेक्ट्स करतात तेव्हा आम्ही त्यांना ते कसं छान दिसेल आणि ते प्रोजेक्ट करायला मदत करतो. रादर हे जे गार्डन आहे तिथे मुलांना हे सगळं अनुभवायला मिळतंय आणि तो अनुभव आपण त्यांच्याकडून नाही हिरावून घेऊ शकत. म्हणजे एक प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी त्यांना देऊ शकतो, ते कागदावरती देऊन हे प्रत्यक्षात देतोय. त्यासाठी आपल्याला गावांकडे जायची गरज नाहीये, हे आपल्या बाजूलाच आहे. नक्कीच हे पाहू शकतो या ठिकाणच्या सर्व संस्था असतील हिरानंदानी इस्टेटमध्ये सर्व काळे कपडे या ठिकाणी परिधान करत एक प्रकारचा निषेध यांनी केलेला आहे. महानगरपालिकेकडनं जे सुशोभीकरण करण्यात येणारं हे तलाव जे आहेत ते कावेसर तलाव आहे. ते कावेसर तलाव देखील आपण दाखवू शकतो. या ठिकाणी पशु पक्षी असतील, प्राणी असतील, अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रजातीचे झाडं आणि या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे एक निसर्गरम्य असं या ठिकाणचं कावेसर तलाव आहे. मात्र महानगरपालिकेने काही दिवसापूर्वी भूमिपूजन केलं होतं. या संदर्भातल्या गोष्टी देखील ज्या विरोध होता त्यांना देखील निपटारा केला होता. मात्र या संदर्भातलं आता पाऊल जे पुढं आलेलं आहे हिरानंदानीच्या रहिवाशांचं, त्यांचं म्हणणं आहे तर कुठेतरी घाट घातला जातोय. त्यामुळे सर्व कॉन्क्रिटीकरण होणार आणि या ठिकाणी ज्या गोष्टी येतील त्या आम्हाला नको. सुशोभीकरणाला विरोध नसला तरी मात्र आजूबाजूच्या ज्या
गोष्टी आहेत त्या कुठेतरी या ठिकाणी होणार आहेत, त्यामुळे निसर्गाची हानी होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पर्यावरण दिन निमित्त या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्वच काळे कपडे परिधान करून निषेध करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाने या ठिकाणी ठरवलं आहे की येणाऱ्या काळात कुठंतरी या गार्डनची हानी होऊ नये यासाठी कुठंतरी चांगला प्रयत्न या ठिकाणी केला जावा महानगरपालिकेकडनं. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता या कावेसर तलावाचं सुशोभीकरण कशाप्रकारे होईल आणि या संदर्भातला निविदा कशाप्रकारे पुढं काढल्या जातील हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.